Hello my little friends. Welcome to my 4th standard class. Subject Environmental Studies, Science. Student, in previous video we have learned lesson number 11, a look inside the body, part 1. Okay. Today we are going to learn lesson number 11, a look inside the body, part 2. Okay. Student, today we will see lesson number 11, a look inside the body, part 2. Okay. Let's start the remaining part of the lesson. Special places for internal organs. आंतरेंद्रियांसाठी खास जागा. Can you tell? सांगा पाहू. Some biscuits were put in a glass jar. Look at the picture carefully. The jar was then shaken and turned over. What happens to the biscuits? काचेच्या बरणीमध्ये सुटी बिस्किट ठेवून ती जर जोराजोराने उलटी पलटी केली तर त्या बिस्किटांचं काय होईल बरं? सांगा बरं, तुम्हाला लक्षात येतंय का? The biscuit which are loosely put in a glass jar will break into pieces when the jar is shaken and turned over. तुम्ही जर अशी ती बिस्किट जर हलवली, सुटी बिस्किट काचेच्या बरणीमध्ये जोराजोरामध्ये उलटी पलटी केली तर ती काय होतील? तुटतील. हो की नाही? A pack of biscuits was shaken in the same way. What happens to the biscuits? बिस्किटांचा पुडा जोराजोराने हलवला तर पुड्यातील बिस्किटांचे काय होईल? Biscuits in the closed pack will not break even when shaken. मग तो बिस्किटांचा जर पुडा असेल की नाही, तो जर जोराजोरात जरी हलवला तरी ती आतली बिस्किट जी आहेत ती तुटणार नाहीत. The biscuits in the jar could break into pieces, but not the ones in the pack. Why? बरणीतली जी बिस्किट आहेत ती फुटू शकतात, पण पुड्यातील बिस्किटे का फुटत नाहीत बरं? असं का होतं? The biscuits in the pack do not move from their place. हलत नाही, ती जागची सुद्धा हलत नाही. बिस्किटांचा पॅक असतो की नाही, बघा तुम्ही, एकदम तो पॅक केलेला असतो, त्यामुळे ते अजिबात हलत नाही. They are tightly fixed in the packing. Therefore, the biscuits in the pack do not break. आणि म्हणूनच ती तुटत नाहीत. But biscuits in the jar are loosely kept anyhow in the jar. This makes them move here and there in the jar, resulting in breaking. Okay. Look at the screen carefully. The organs inside the body that perform certain important bodily functions need to be secured. शरीराच्या आतील महत्वाची कामे करणारी इंद्रिये सुरक्षित राहायला हवी. Secured means सुरक्षित. The structure of our body is such that our internal organs can remain in their places no matter how much we move. आपण कितीही हालचाल केली तरी ती आंतरेंद्रिये जागच्या जागीच राहायला हवीत किंवा राहावीत, अशीच आपल्या शरीराची रचना केलेली असते. There are hollow spaces for these organs inside the head and the torso. त्यातील डोके आणि धड यांच्या आत पोकळ जागा असते. They are called cavities. Okay. The cavity inside the head is called the cranial cavity. आता या ठिकाणी पाहता डोकं आणि धड यांच्या आत पोकळ जागा असते आणि ह्या ज्या कॅव्हिटीज असतात, आता ह्या पाहता इथे स्क्रीनवर तुमच्या एक चित्र दिसतंय पहा. द कॅव्हिटीज इन आवर बॉडी म्हणजे
कॅव्हिटी म्हणजे काय तर शरीरातली पोकळी. मग आता आपल्या शरीरामध्ये ज्या काही पोकळ्या आहेत त्या पोकळ्यांचे या ठिकाणी चित्र दिलेलं आहे पहा. मग जी पोकळी डोक्याच्या आत असते तिला म्हणतात क्रॅनियल कॅव्हिटी. द कॅव्हिटी इनसाइड द हेड इज कॉल्ड द क्रॅनियल कॅव्हिटी. पहा इथे दाखवलेली आहे पहा, डोक्यामध्ये असलेली हिला म्हणतात क्रॅनियल कॅव्हिटी. क्रॅनियल कॅव्हिटी मीन्स शिरोपोकळी. डोक्यामध्ये असते की नाही ती शिरोपोकळी. त्याच्यानंतर इथे दुसरं पिक्चर दाखवलेलं बघा, ही जी दिसते ना हिला म्हणतात थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे वक्ष पोकळी, छातीमध्ये असते की नाही. त्याच्यानंतर ही तिसरी दाखवलेली आहे ही एब्डॉमिनल कॅव्हिटी म्हणजे उदर पोकळी. आणि इथे दाखवलेली आहे ही चौथी पेल्विक कॅव्हिटी मीन्स कटी पोकळी. ओके. The cavity in the torso has 3 parts. आता the cavity in the chest is called the thoracic cavity. आता पहा, आता ह्या 3 प्रकारच्या ज्या पोकळ्या आहेत, पहिली जी दाखवलेली आहे ही thoracic cavity मीन्स या ठिकाणी वक्ष पोकळी. The cavity inside the abdomen has 2 parts. They are the abdominal cavity and pelvic cavity. पहा आता या ठिकाणी abdominal cavity म्हणजे काय तर उदर पोकळी आणि pelvic cavity म्हणजे कटी पोकळी. असे ह्या abdomenचे 2 पार्ट असतात. ह्या abdomenचे 2 पार्ट असतात, एक abdominal cavity and pelvic cavity म्हणजेच कटी पोकळी. All the internal organs of the body are situated in these cavities. पाहता पोटाच्या भागामध्ये जी पोकळी असते की नाही त्या पोकळीचे 2 भाग आपण पाहिले, कोणते ऍब्डॉमिनल कॅव्हिटी आणि पेल्विक कॅव्हिटी म्हणजे उदर पोकळी आणि कटी पोकळी. मग ऑल द इंटरनल ऑर्गन्स ऑफ द बॉडी आर सिच्युएटेड इन दीज कॅव्हिटीज. ह्या पोकळ्यांमध्ये शरीरातील सर्व आंतरिंद्रिय असतात. They are situated in such a way that they will not leave their places and move here and there. म्हणजे आपली जागा सोडून ती इकडे तिकडे हलणार नाहीत अशीच त्यांची रचना असते. ओके नाही. आपण पाहिलं ना की धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे 3 भाग पडतात. ओके नाही. छातीच्या भागामध्ये जी पोकळी असते तिला वक्ष पोकळी म्हणतात. पोटाच्या भागात जी पोकळी असते त्या पोकळीचे 2 भाग पडतात, ती उदर पोकळी आणि कटी पोकळी. आणि या सगळ्या पोकळ्यांमध्ये शरीरातील सर्व इंद्रिय असतात, ती आपली जागा सोडून इकडे तिकडे हलणार नाहीत अशाच पद्धतीने त्यांची रचना केलेली असते. ओके. द इसोफॅगस ग्रास नलिका. सांगा पाहू, कॅन यू टेल? This man is filling the water from the tap into a drum. The drum is some distance away from the tap. Still, the water from the tap is flowing into the drum. Why is this so? पहा आता हे जे काका आहेत की नाही हे तोटीतून येणारं पाणी पिंपामध्ये भरत आहेत. चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय पहा. मग तोटीपासून पिंप काही अंतरावर आहे, तरीही तोटीतून पडणारे पाणी पिंपापर्यंत पोहोचत आहे. मग याचं काय कारण असेल बरं? पहा बरं. फ्रॉम द टॅप द मॅन हॅज कनेक्टेड अ होलो ट्यूब विच इज ओपनिंग इन टू द ड्रम. द वॉटर फ्लोईंग आउट ऑफ द टॅप इज दस फाइंडिंग इट्स वे इन टू द ड्रम. इथे दिसते की नाही ही नळी जी दिसते निळ्या रंगामध्ये ही नळाला कनेक्ट केलेली आहे पहा. आणि ही नळी ही आईच्या नळीच्या आतमध्ये पोकळ जागा आहे आणि ह्या नळीतूनच हे नळाचं जे पाणी आहे हे ड्रम पर्यंत पोहोचतंय आणि म्हणून तो ड्रम भरला जातोय. ओके. Look at the screen carefully. The picture alongside shows 2 internal organs, the mouth and the stomach. शेजारील आकृतीमध्ये तोंड आणि जठर ही आंतरिंद्रिये दाखवलेली आहेत. पहा आता. These
organs help in the digestion of food. ही इंद्रिये कशाचं काम करतात? तर अन्नाच्या पचनाचं काम करतात. Digestion of food, अन्नपचन. The stomach is situated in the abdominal cavity. हे जे स्टमक आहे की नाही, हे स्टमक कुठे आहे? तर उदर पोकळीमध्ये आहे. There is a tube in the thoracic cavity to transport food from the mouth to the stomach. It is called esophagus or the gullet. मग आता तोंडातील घास जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी वक्षपोकळीमध्ये एक जी नळी असते तिला म्हणतात ग्रास नलिका, इसोफागस किंवा ग्रासिका. ओके, वी यूज our mouth to eat our food. आपण अन्न खाण्यासाठी तोंडाचा वापर करतो. इथे दाखवलेलं आहे पहा, ही दिसते ना, ही इसोफागस, हे माउथ आहे, ही अन्ननलिका आहे, इसोफागस आहे, हे स्टमक आहे. हो की नाही? दिसतंय इथे स्टमक मीन्स जठर आहे, इथे दिसतंय. We chew food with our teeth. आपण काय करतो? तर आपलं जे अन्न आहे हे अन्न दातांनी चावतो. As we chew it, our saliva mix with the food. आपण जेव्हा हे अन्न चावतो की नाही, तेव्हा आपल्या तोंडातील जी लाळ असते ही लाळ त्यामध्ये मिसळते. सलाइवा म्हणजे लाळ. As a result, the food form a moist ball. आणि त्यामुळे अन्नाचा ओलसर गोळा तयार होतो. It is easy to swallow this soft ball. पहा, तो सहजपणे आपल्याला गिळता येतो. This food passes through the throat into the esophagus. आणि गिळलेला जो घास आहे हा ग्रास नलिकेमध्ये जातो. The wall of the esophagus is flexible. ही ग्रास नलिकेची जी भिंत असते की नाही, ही कशी असते? फ्लेक्सिबल म्हणजे लवचिक असते. This makes it possible to carry the food from the throat to the stomach easily. त्यामुळे अन्नाचा घास ग्रास नलिकेतून जठरापर्यंत सुलभपणे नेता येतो किंवा नेला जातो. ओके, आपण इथेच आज थांबणार आहोत. आतापर्यंत जो पाठ शिकवून झालेला आहे तो तुम्ही शांतपणे वाचायचा आहे. हार्ड वर्ड्स, न्यू वर्ड्स सगळे तुमच्या EVSच्या नोटबुक मध्ये लिहायचे आहेत. ओके, थँक यू.